नमस्कार. आयच्या ब्रेकवरात तुमकां सगळ्यांक येवकार. दोन मानेस्त आसा म्हजे बरोबर. पहिले जे फाटले 2 दीस विधानसभा गाजयत आसात आणि म्हाका दिसता जांचो नवो अवतार विधानसभेतलो गोंयकारांक बरोच भावपाक लागला ते काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी आणि आमदार रवी बाब नायक. स्वागत तुमचे. आणि दुसरे आसात म्हजे बरोबर. तांकां उपसभापती म्हणटना म्हाका दिसता कारण मायकलाचो आवाज असेंब्लीक कमी आसप, उपसभापती जावं किंवा कितें जावं जाल्यार म्हाका दिसता गोंयकाराक बरें दिसचें ना. सो गोंयकारा खातीर मायकलाचो आवाज असेंब्लीक बुलंद आसप गरजेचो. मायकल, वेलकम टू द शो. पयलीं आयज जो मुद्दो आशिल्लो क्वेश्चन अवराचो, जंय रवी बाबान 2 फोंडेकारच झगडटाले आनी म्हजो सुदिनाक घाम काडपाचो बरोच प्रयत्न केलो. रवी बाब, कितें वॉट इज युअर ग्रीवन्स की तांणी सिवरेजीचो प्रोजेक्ट हाडलो पण ताचे खातीर लँड एक्विजिशनच केलें ना? आता 2 गजाली आहात. एक आसता तो प्रोसिजरल लॅप्सांचो आसता आणि दुसरी गजाल आसता ती इरेग्युलरिटीज किंवा स्कॅमाची आसता. तुमकां कसलो वास येता? जेन्ना कसली स्कीम करता आसतना जो पर्यंत तुजे जागा जमीन ताब्यांक ना जाल्यार तूं तो प्रोजेक्ट तेजे करूं शकना. पयलू आतांचे हेजे प्रमाणे लँड एक्विजिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी जेन्ना जमीन तुजे कडेन ना तेजे तूं प्रोजेक्ट घालूंक शकना. पयलू प्रोजेक्ट हे करता आनी टेंडर करता आनी टेंडर करून तो वर्क स्टार्ट करता आनी मागीर ते लोक थंय करूंक दिना. जमीन विकते घेतलेत ना. मुगे प्रश्न जाता. प्रश्न हो की तुम्ही हाका प्रोसिजरल इरेग्युलरिटी म्हणटात काय हातूंत भितर कितें स्कॅम बी असं म्हणून तुमकां दुबाव आसा? नो, आसूं शकता म्हणून ते काय वदो ते विचारला. तूं आतां हे एक इन्क्वायरी तुवें करता म्हणून सांगली. खंयची ती अमेरिकन ही ती हे आसा पळय सीडीएम स्मिताची केस जी आसा ते सिवरेजीचे म्हाका दिसता तेणेच हे केल्ले हांगसरले प्रोजेक्ट हो तयार केल्लो. तुका जेन्ना तुका हे प्रोजेक्ट कन्सल्टन्सी तेंची जशी घेतलेली तशी आता हे सिवरेजीची स्कीम जी आसा शेकड्यांनी कोटी त्यो 1 आनी 2 न्हू. आमची फोंडेचीच आसा ती अमकी एक कोटी 159 कोटी कितें जाता, 60 कोटी प्लस मागीर बांदोडे उरले, कवळे उरले, ते सगळे कडेन उरले. आनी जमीन ताब्यांक नासतना तूं कोणाची हेचेर तूं हें करता? बरें, आतां सांगता तो टेंडर केलें, वर्क ऑर्डर दिल्यो, आतां सांगता ते आतां एनओसी घेतल्या पण जमिनी ताब्यांक ना. म्हणजे ताका एस्कलेशन क्लॉज लागता, पब्लिकाचे पयशे वयता. तुम्ही म्हळें की गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस म्हणून. मायकल, 5 वर्सां तुमची गव्हर्नमेंट आशिल्ले. आय विल करेक्ट मिस्टर रवी बाब ऑन दीस. जेन्ना कन्सल्टंट लायता म्हणजे कितें तरी प्रोजेक्ट करपाक कन्सल्टंट इज अपॉइंटेड आनी कन्सल्टंट आपलो आख्खो रिपोर्ट दिता तेन्ना हो रिपोर्ट 2 भागांनी आसता. एक आसता सेवरेजाचेर उलयता, सेवरेज ट्रिटमेंट प्लांट, जिंगा सगळे सेवरेज येतली ट्रीट जातली आनी मागीर ते उदक न्हंयेन वयतले काय इंडस्ट्रियल एस्टेटीक वयतले. आनी एक आसता सेवरेज नेटवर्क. नेटवर्क म्हणजे पायपलायन. बरोबर, अंडरग्राउंड पायपलायन घालप आसता पळय ती पीडब्ल्यूडीच्या रोड खणान घालता ती म्हणजे मदेकात. सो जेन्ना प्लांट सेवरेज ट्रिटमेंट प्लांट आनी नेटवर्क दीस कॅन बी 2 टेंडर्स. जेन्ना तूं एस्टिमेट करता याचो एक एस्टिमेट आसता, याचो एक एस्टिमेट आसता पायपलायनीचो. सो पायपलायन जो तर कन्सल्टंट हॅज गिवन द होल फायल त्याचो एस्टिमेट करून त्याचो टेंडर प्रोसेस स्टार्ट करूंक जाता ऑन दीस. एंड हेचेर जो तर लँड एक्विजिशन प्रोसेस स्टार्ट केला तुम्ही आणि एनओसी जो तर ओनराची मेवली, ओनर्स एनओसी, हुएवर इज द लँड ओनर, त्यांची एनओसी मेवली जाल्यार हेचेरूय टेंडर घालूंक जाता, प्रोवायडेड द वर्क विल स्टार्ट ओनली आफ्टर टेंडर हे आमचे लँड एक्विजिशन फुडें पावले काय. म्हणजे जस्ट बिफोर अवॉर्ड ऑल्सो दे कॅन स्टार्ट द वर्क. प्रिलिमिनरी. तुम्ही म्हणटा की सुरवातीकच सगळी गजाली करपाची गरज आसना. ना जाल्यार तूं लँड ताब्यान घेतलो हेचे सेवरेज प्लांटाची आनी काम स्टार्ट करतलो म्हणटकच तुजी 7-8 वर्सां वयतली. बिकॉज दॅट थिंग कॅन लँड इन टू कोर्ट. फर्स्ट इज डिस्ट्रिक्ट कोर्ट, देन यू कॅन गो टू हाय कोर्ट, देन यू कॅन गो टू सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टान तुवें पयशे आपल्या गुणे मेवल्या म्हणून वचोंक जाता. सो खूब हे आहा तितून. फर्स्ट सेक्शन 4 जाले, 6 जाले. द मोस्ट प्रॅक्टिकल थिंग इज दोन्ही गजाली सायमल्टेनियसली आम्ही केलाय. कलांगुटान
आख्खो सेवरेज नेटवर्क आम्ही पाईपलाईन स्टार्ट केली, सायमल्टेनियसली लँड एक्विजिशन प्रोसेस स्टार्ट केलो, एनओसी घेतली, काम स्टार्ट केले ऑन द सेवरेज ट्रीटमेंट प्लांटाचे काम आम्ही स्टार्ट केले ओनली वन्स वी गॉट एनओसी फ्रॉम कोमनीदास. तुम्ही म्हणता देर इज नो आणि इरेग्युलरिटी. प्रोसेस ऑफ सेक्शन 4 स्टार्ट झाले, 6 लागले. करेक्ट. आम्ही सो देर इज नो इरेग्युलरिटी. इरेग्युलरिटी म्हणटा पळय तेन्ना आता कितें आहा, रवी बाब आणि सुदीन बाब आधी फ्रेंड आसले, ते खंय तरी तेंचे भितर हे जाला, मातशें फ्रिक्शन जाला बिकॉज ऑफ पॉलिटिकल डिफरन्सीस. तो काँग्रेस, तो MGP, तेका मातशें दुखला की हो जिखला म्हणून. आता आधी एका दुखलेले तो जिखला म्हणून तिका लव मामलेदार जिखलेलो. सो तशें आहा ते पॉलिटिकल. वाईट पण तुमगे प्रोसिजर ना. हे तुमगे फोणेची किजिला फोणेची किजिला हें सामकी चुकीची आसा. तो आनी हांव फ्रेंड्स आसा, अजूनही फ्रेंड आहा. तुम्ही फ्रेंड आसा सामके साम फ्रेंड आसा. पूण हे पब्लिकाचे पयशे हे लोकांक जे टायमार कसले प्रोजेक्ट ते टायमार जाले नंतर त्याका लोकांक बेनिफीट मेळपाक जाय. कारण ताका जे इंटरेस्ट वयता. सपोज तूं म्हणटा जमीन ताब्यान आसतना काम करपाक जाता. सपोज आतां लोकांचे नेटवर्काचे सपोज जमनी भितरल्यान वयता पूण एनओसी घेवन गेले आनी कितें घेवन. पूण जे तर एनओसी एकट्यान दिले आनी 10 जाणांनी दिवना, 10-15 लोक आसात ते शेतकरी थंय, आणि थंय तांकां दिवना. प्लांटाचे उलयता तुमी, प्लांटाचे उलयता आनी हेजेय उलयता, हे जमनीचे न्हय वयता. ना नेटवर्क म्हणटा पळय ते नेटवर्क पळय आसा ते पायपलायन पळय आसा ती हाडली तेणे PWDच्या रोडार घालप. नो पायपलायन वयली पायपलायन आनी हे सगळ्यान जमनीच्यान पायपलायन सिवरेजची ती पंचान वयता. ती पंचान घालपाची 3 काय 4 टेंडर केली, ती हाय हेजेर गेली. आता फाल्यां जर सपोज तुका टेंडर दिले आणि टेंडरा भितर तुका तर एक ते सायट दिना, तूं सायट तर गव्हर्नमेंट दिना. तुम्ही म्हणटा लोकांचो पयसो ब्लॉक जावन पडटा. ब्लॉक जावन आनी इतलेंच न्हू, तो ते कॉन्ट्रॅक्टराक तुका एस्केलेशन लागता, तेगेले आयडल उरता सगळी मशिनरी, तो क्लेम करता. म्हणजे ताका लागून जमिनी ताब्या आसल्या शिवाय ते काम करूंक जायना. बरें ते ट्रिटमेंट प्लांट आनी हे आसा पळय पायपलायन, आता जे पायपलायन तूं म्हणटा ते पळय पयलूची पायपलायन आतांची न्हू, आता मशिनाच्या भितर घालता ती रोखडी जाता. तेका लागून ट्रिटमेंट प्लांट पयलू जाय आशिल्लो आणि ट्रीट उदक करून ते सोडपाचें. दुसरे ते कडेन एक कडेन हें करता, दोन्ही कडेन लोकांनी आडयला. एक्झाम्पल दिता तोच मुद्दो लोकांनी आडयलो म्हणटा तूं कलंगूटचे एक्झाम्पल दिता. नाव यू हॅव डन अ व्हेरी फॅन्टास्टीक जॉब इन कलंगूट. ते मागीर बाकीचे प्रोजेक्ट गार्बेजीस जावं सगळे जावं, पण तूं जशें कलंगूट मॅनेज करता पळय तशें प्रत्येक कडेन मॅनेज जातलें म्हण आसा ना. पॅरलल करपाक जाता म्हणटा जो म्हणटा तो आमचोय पॉलिटिकल रायवल आसलो कलंगूटान, आमकांय प्रॉब्लेम आसले कलंगूटान. बट एट द सेम टायम ही हॅज टू टेक इट फॉरवर्ड एज अ MLA टुडे. तेणे तो म्हणटा रवी बाब आपलो मित्र, बेस्ट फ्रेंड, दोगूय वांगडा चाव पियेता म्हणटा तो, जेयताय वांगडा म्हणटा तो, सगळें करता वांगडा. पण आतां ह्या टायमार तो आमदार, तेणे ही एक प्रोजेक्ट फुडें व्हरपाक जाय आनी फुडें व्हरतना क्रेडीट तेका मेळटलें. कित्याक मेळटलें क्रेडीट? कित्याक आयज इट इज द नीड ऑफ द आवर. आयज जे येदे व्हडले थिंगा टॉल बिल्डिंग्स आहा, 8 फ्लोरांचे बिल्डिंग आहा, 9 फ्लोरांचे बिल्डिंग आहा, तेजे उदक कितले म्हणून उदक जिरतलें. बोट दाखयनाका म्हणटा मायकल, तूं म्हणटा बोट दाखयता, तुमी हात धरात. आयक सांगता, हे प्रोजेक्ट बसून सगळे तरेचे हांवेंच केल्ले. आणि डॉक्टर चीफ इंजिनियर आल्बुकेर आसतना सुद्दां तेजे कडेन ती स्कीम हेजी पळय आसा पळय सिवरेज, ती हांवें सुरू केली. आयक व्हरून आतां 2 महिने 3 महिने जाला मरे आतां. म्हणजे हांव कितें आसा तेगे काही हें आसा न्हू, ट्रिटमेंट प्लांट तेगेल्या भागां आसा, तेजी कॉन्स्टिट्युएन्सी आसा, म्हणजे तेणें करप न्हू ते. थिंगाय तुवें थिंगाय तुवें असो केल्यार तूं आमदार, गोंयचो आमदार न्हय, पूण तो मिनिस्टर आसा ना, तो तेंगे सगळे तरेचे सगळे ते करपाचे. खरेंच विश्वास बसपा लागला की तुमी दोगी जाण फ्रेंड आहा म्हण. तूं ताजी कॉन्स्टिट्युएन्सी बी वतना म्हणटा पूण मेतेर जायना म्हणटा. बरोबर हे आयकता की म्हाका विश्वास बसपा लागला तुमी फ्रेंड आहा म्हण. तेणें करून घेवप न्हू ते. दुसरो आयक फोन येत ना हितून तेगेले भागाचे मतदारसंघाचे कवळे आसा, बांदोडे आसा, सगळे फूल पंचायत आणि भानोडे आडयला आणि म्हाका कवळे लोकांनी. पूण हे तुमी टेंडर पळय केले न्हू, पयलीं जमीन सायट ताब्यांक. तुम्ही म्हणटा दुसरो इश्यू जो आयचो आशिल्लो म्हत्वाचो तो म्हणजे डेसिग्रेशनाचो. आणि यू आर फॉर्मर चीफ मिनिस्टर आणि फॉर्मर होम मिनिस्टर, आणि तुम्ही दोन्ही फावटी होम मिनिस्टर जाले तेन्ना व्हडले व्हडले मनशां काडून तुम्ही कादये बिदये घाले, सो लोक याद काडटात होम मिनिस्टर म्हणून. आज जेन्ना असली प्रकरणां दिसतात
डिसिक्रेशना सारकी यू फील दॅट पुलीस आर डुईंग अ गुड जॉब ऑर तुमकां पुलिसेचेर इन्व्हेस्टिगेशनाचेर बी कितें दुबाव बिबाव आसा? ना आमकां तशें ना म्हणून हितू आनी कोणी तरी आसूं शकता काय ताका हेल्प करपाक. सपोज अशें धरुया की तोच कारण तो एक कोण हे बोकड्या बिगड्या धरून व्हरना तसो तो ताका ते व्हरता बिंदास वयता काय ना अशें कोण दुबाव येता कित्याक कोणी तरी आनी कोण तेजे फाटल्यान आसा काय आनी एकटो कोण आसूं शकता की हे क्रिएट करप हांगसर धर्माचे जातीचे नांवान धर्माचे नांवान हे करप आनी लोकां भितर सगळे लावप त्याचे पॉलिटिकली बेनिफीट घेवप. पण कोणा बेनिफीट वयता ते आमी पळोवपाक जाय. खंयची मनशां बेनिफीट जाले खंय हिंदू आनी क्रिस्तांवां भितर हें जालें म्हणून दुखली आनी हे काँग्रेसीनीच करतालो अशें म्हणून कोणा बेनिफीट जावंक शकता. ओके मायकल बाब तो म्हणटा की जितली खोलायेन आतां हाजें इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय तें अजून मेरेन जाल्लें ना. देर आर मेनी अनआन्सर्ड क्वेश्चन्स जी जावपाक जाय आनी तागे एक लास्ट ताणें एक टॉन्ट असो मारला की कोणा बेनिफीट जातलो अशें जालें जाल्यार टेन्शन हाजोय विचार करचो म्हणून. लेटली हय म्हाका दिसता आमी एक 2-3 वर्सां जालीं पळयता खूब भाशेचे जातीचेर आनी स्पेशली रिलिजनाचेर खूब जाण उलोवपी लोक गोंया भितर येवंक सोदता गोंया भायर रावन उलयता. तुवें काडलो तो आनी हांवें इशू काडला हो आनी पयलोय घेतला हांवें हो इशू. हय आनी 2012 हांवें हो इशू घेतला प्रमोद मुतालिकाचो जो गोंया ताका बंदी घालप म्हणून येवंक दिवप म्हणून. दीज आर बंदी हांवेंच घातलेली. आय रिमेंबर दॅट तुम्ही होम मिनिस्टर तेजे पयलीं सुरवात उपरांत मागीर आमी 2012 फर्स्ट टाइम बॅन आयिल्लो तेन्ना तुम्ही होम मिनिस्टर आशिल्ले. तुका कॉंग्रॅच्युलेट करता हांव त्या खातीर. गुड गुड थँक्यू. दिस इज अ गुड जॉब. फायनली ऑपोजिशन आसलो म्हणून आमी सगळे क्रिटिसाइज मायकल बाब बरें काम केलां तेका आमी सदां मायकल बाब पॉइंट इज व्हेरी सिंपल. पॉइंट इज हो की काल तुम्ही भाशण केलें की जे गोंया येवन असली स्टेटमेंट्स करतात फक्त डेसिक्रेशनच न्ही पण गोंयची कम्युनल हार्मनी इबाडपा सारखी स्टेटमेंट करतात तांचे एक्शन घेवपा जाय म्हणून. घेवपाकूच जाय. सरकार तुमचें मुख्यमंत्री तुमचो होम मिनिस्टर तुमचो आनी जेन्ना येवन ती साध्वी सरस्वती सारकी इतली व्हडली विधान कॉन्फरन्स घेता रामनाथी एक एफआयआर जायना. सी आय एम ऑल्सो व्हेरी मच डिस्टर्ब्ड ऑन दीस and the entire Catholic community, even the Muslim community and the Hindu community, in majority, we are all disturbed. Goans are disturbed. Goans are disturbed, irrespective of religion. And sometimes politician does not understand this. Disturbs alam. The politician is at his own level. Whoever is with the people, म्हणजे ग्रासरूट लेवलाच्या लोकां वांगडा जो भोंवता एवरीडे तेका कळटा तें म्हाका कळलें तें आनी हांवें हो इशू घेतला पासून. डू यू फील युअर गव्हर्नमेंट इज नॉट डुईंग इनफ टू कीप कंट्रोल ऑन सच काइंड ऑफ एलिमेंट्स? सी वी डीड ऑन प्रमोद मुतालिक आमी केले ते 2012. एकच एक्झाम्पल दिता तुम्ही प्रत्येक खेपे ना तेचे केला आमी. हय हिंगा खंय तरी फाटी उरले आमी हांव मानताय. ओके ती येयली उलयली आनी गेली. ओके रवी बाब आय आस्क यू सेम क्वेश्चन बिकॉज तुमची कारकिर्दी लागून विचारता. तुम्ही जर होम मिनिस्टर आशिल्ले आनी हें जर जाल्लें कारण तुमच्या शेजराकच जालें तें तुम्ही कितें करता आशिल्ले? आमी पयलो लिगल एडवायजर घेवन जर आमी तर एफआयआर फायल करपाक जाय आमी फाटी फुडें पळोवपाक नाशिल्ले. भितर वडोवपाक जाल्यार भितर पासून उडयतले आशिल्ले ते पळोवप ना. कारण जे तर लोकां मदीं तर हांगसर हें करपाक डिस्टर्ब करपाक येता जे आमची कम्युनल हार्मनी जे आसा ते बिगाडपा येता. गोंयची आमची कितले वर्सां शेकडो वर्सांची आमी एकठांय आसा जावं हिंदू क्रिस्तांव मुसलमान आमी केन्नाच डिस्टर्बन्स नासले आनी हे दुसरे स्टेटीच्यान येवन हांगा तर गडबड करता जाल्यार आमी गोंयकारांक कित्याक वगी रावपाक जाय? आमच्या घरांत येवन ते उज लावपाक पळयता सो आमी वगी रावपाक जायना. सगळे गोंयकार एक जावं पॉलिटिकल तुमी खंय आसूं. तुमचें म्हणणें कितें गव्हर्नमेंटान आतां कितें करपाचें? हेजेर कडक एक्शन जावपाक जाय प्रत्येक वेळार. आतां पयर हाडले बॉम्बेचे लोकांक मारले बॉम्बेच्यान तेंचे भितर काय एक्शन ना. पयलीं गाय केली जाणां हें म्हणटाले आतां हें पळय काय ना. तूं म्हणटा लॉ एंड ऑर्डरीचेरूच सरकार सिरियस ना म्हणून? सिरियस ना. व्हेरी सिरियस थिंग की फक्त कम्युनल हार्मनी पुरतो हो प्रश्न ना तो द ब्रॉडर एंगला भितर लॉ एंड ऑर्डर लॉ एंड ऑर्डर सारकें आसत लॉ एंड ऑर्डर सारकें आसत आनी बाकीची इंटेन्शन कांय जावपाक ना.
तो मेन गजाल आहा की इवन तो तुमी जो मेर्शेचो आनी न्हू tourist आयलो हय हल्लो. करेक्ट. आनी हांवें एक दीस पळयल्लें हं. की मायकल टीव्हीचेर दाखयतालो ल्हान ल्हान भुरगीं ड्रग्स विकताली ती. हं. हांवें पळयल्लें विचार तेका म्हणजे तो सत्य कितें तो फाटीं आमचो मायकल उलयना हें फाटीं रावना तो खरें सत्य आहा मायकल व्हेरी फ्रँकली यू फील दॅट लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आज जितलें आसा ते आनीक मातशें स्ट्रेंथन आनी टायटन जावपाची गरज आसा. स्ट्रेंथन आनी टायटन जावपाकूच जाय. आनी म्हाका दिसता डिफेन्स मिनिस्ट्री सोडून येयलेल्या सीएमान आतांच ग्रीप घेतलेलो आहा ह्या गव्हर्मेंटाचो आनी जो सपोर्ट तेका जाय म्हाका दिसता आमदार म्हणून रुलींग पार्टीचे आमदार बीजेपीचे एमएलए जावं गोवा फॉरवर्डचे एमएलए जावं इंडिपेंडंट कोणूच फाटी सरचो ना तेका दिवपाक ह्या हेका स्पेशली एज फार एज लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन गोवा इज कन्सर्न. आता गोंयचे लोक पिसफूल लोक आता हे तर डिसिक्रेशन्स जे जाले लोक पाशयेस काढून रावले दो आमची तकल्यो गरम जाल्यो आनी खूब लोकांच्यो गरम जाल्यो पूण कोणेच रोडार येवन अशें काय कायदो हातांत घेतलो येवपाचे आशिल्ले अनटुवर्ड रावताले करूंक ना. बट यू कॅन नॉट ट्राय द पेशन्स ऑफ द गोवन्स सारखे एक्स्ट्रीम एंडाक व्हरोंक पारना. लॉ अँड ऑर्डर सदांच लोकांच्या पासियेसाचेर अवलंबून आसपाक शकना. लॉ अँड ऑर्डर शुड बी प्रोएक्टिव्ह इनफ टू कीप सच एलिमेंट्स इन चेक. That is why I have made a statement in the house also yesterday and I have made a statement earlier also when I took the press conference की असले जेन्ना गजाली जाता गोंयान भायरसून येवन हे अशें उलयता ओ इवन कोण गोंयचो मनीस बसून अशें रिलिजियस हार्मनी डिसरप्ट करपाक कोण उलयता तेचेर डायरेक्ट एक्शन and there should not be any I want to ask you this direction from CM also. Let us be very frank. Direction from CM is not required for this type of things. It can be direct and it can be directly from the DGP's office, from the Home Department. Okay. चीफ मिनिस्टराचे स्टँडिंग इंस्ट्रक्शन आसपाक जाय. इवन कोणूय जावं केदो व्हडलो जावं केदो श्रीमंत जावं केदो इंडस्ट्रियलिस्ट जावं केदो पॉलिटिशियन जावं स्टँडिंग इंस्ट्रक्शन कायदो मोडलो तुमी एक्शन घेवपाक जाय. म्हाका फायनल एक गजाल सांगात परत असेंब्ली स्टार्ट जावचे पयलीं सदांच तुमी म्हणटाले की बीजेपी कम्युनल म्हणटाले. आज ते म्हणटात की आमी काय कम्युनल न्ही आमी तुमची इतलेच सेक्युलर म्हणून आमी तितल्याच प्रमाणा भितर आवर कमिटमेंट टू सेक्युलरिझम आणि एक लिबरल व्हॅल्यूज आसा अशी बीजेपी म्हणटा. हय आता पयलीं आमदारांचे हे काढले गव्हर्नमेंट सर्वंटांनी आमदारा कडेन वचप ना म्हणजे गोंयचे डेव्हलपमेंट जावना गरीब लोकांचे इवन एक गरीब लोक भिकारी सेक्युलर आनी कम्युनलाचेर करेक्ट पण जर सेक्युलर कम्युनल हितू हांगासर जालें न्हू टेन्शन. आमदारांक जर तुमी म्हणटा लोकां कडेन लोकां वचून मेळूं नाका ऑफिसरांक आपोवं नाका किंवा हेना टॅक्स पेयरांचें काम कशें करप. ओके आपण एक भिकारी सुद्धा टॅक्स फारीक करता. भिकारी कट्टी घेवन मरतो 50 रुपया 100 रुपया दुकानांचे वयता बिस्कीट घेता आनी कितें घेता पावडर घेता सगळें घेता आनी तो हे किटींग पयशे घेता ते परिकारा कडेन येता पयशे त्या लोकांक कोण पावतलो डेव्हलपमेंट. मायकल बाब फायनल म्हाका एक गजाल सांगात तुका दिसता की सर तुमी आज मेरेन फाटले 5 वर्सांक गोवा बीजेपी इज डिफरंट वी आर द बीजेपी विथ अ व्हेरी सेक्युलर लिबरल मायंडसेट अशें परत सांगतात लोकांक. सो अशी गजाली भितर जेन्ना तुमी एक इमेज तयार करतात तेन्ना साध्वी सरस्वती जावं किंवा असले जे एलिमेंट्स आसात तुका दिसता की हे जर एक्शन जाली ना जाल्यार तुमची ती इमेज विल बी अफेक्टेड. नॅचरली आमी आता बीजेपीची जेन्ना नेक्स्ट मिटींग आसतली आय विल रेज दीस इश्यू इन आवर कोर कमिटी ऑल्सो द मेन कमिटी जेन्ना बसतली हांव म्हाजो इश्यू घालतलो आनी अशें जायत जाल्यार म्हाका दिसता खंय तरी लोक दुखावतले. हांव म्हणना तुमची इमेज बिगडटली. हय उमकेच लोक दुखावतले सगळे गोंयचे गोंयकार दुखावतलो. असले जेन्ना स्टेटमेंट येता आनी स्पेशली ऑन रिलिजियस लायन इट डिवायड्स पीपल. देर इज अ तेंचे एक मोतीन आसता की एक कम्युनिटीच्या मोतीन घालप की तुम्ही एका पयस करा जे इट्स अ डायरेक्ट कम्युनल. सिरियसली फील की जर एक्शन झाली ना जाल्यार तुमची इमेज बिगडटली. एक्शन हॅज टू बी टेकन. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओनली वन सरस्वती और साध्वी सरस्वती एनीबडी whoever makes such type of statements तेचेर एक्शन बी टेकन. इतलेंच आमकां म्हाका दिसता विशय गंभीर आसा
पण जशें रवी बाबांनी म्हळें, मायकलांनी म्हळें, वी ऑल शूड कॉंग्रॅच्युलेट अवरसेल्स. गोंयकारांनी गोंयकारांचे अभिनंदन करपाची गरज आसा. आनी इतले अटेम्प्ट फाल्यां एक काडी लायली उठले गोंयकारांनी आज गोंयकारांचे अभिनंदन करपाची गरज आसा. कारण आमी जे पासियेस दाखयले त्या पासियेसा लागून आज कोणी तरी उजो लावपाचो प्रयत्न केलो तरी ती कीट पेटली ना. बट हाजो अर्थ सदांच लॉ अँड ऑर्डर पासियेसाचेर चलपाक शकना. ती आनीक टायटन जावपाक जाय, ताजेर आनीक थर्स्ट येवपाक जाय. इतलेंच म्हाका दिसता दोन्ही पक्षाचे लिडर हांगा एग्री करतले. हांव इतल्याचेर थांबता. आयले इतली बरे तरेन मतां मांडली. थँक्स अ लॉट. पवित्र वाट प्रुडंट. नमस्कार.